बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। नमस्कार, मी साकडे यांचे स्वागत आहे। अशा पद्धतीचे खड्डे या ठिकाणी प्रत्येक रोडावर मोठ्या प्रमाणामध्ये पडलेले आहेत। त्याच्यामुळे या ठिकाणी रोज अपघात होते। टू व्हीलरवर या ठिकाणी विद्यार्थी जात असताना अनेक विद्यार्थी या ठिकाणी त्यांच्या वडिलांसोबत या खड्ड्यामध्ये पडलेले आहेत। अशा पद्धतीचे अनेक या ठिकाणी खड्डे त्यांच्या पार्काच्या समोर एक पडलेला आहे आणि आपण या ठिकाणी पावसाच्या महावितरणच्या समोर एक पडलेला आहे आणि त्याच्यानंतर SBI बँकेच्या समोर आणि अण्णाभाऊ साठे चौक अशा ठिकाणी या रोडवर महामार्गावर खूप या ठिकाणचे असे खड्डे पडलेले असल्यामुळे अनेक दुर्घटना या ठिकाणी होत आहे। आपण पाहूया हा मुख्य महामार्ग आहे बेंगळूर रोडवर, परंतु अशा ह्या रोडनुसार शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी रस्त्याची या ठिकाणी जाळणी आणि दैनंदिन अवस्था झालेली आहे। प्रत्येक रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे मोठ्या प्रमाणामध्ये पडलेले आहेत। त्याच्यासाठी या ठिकाणी लवकर लक्ष देऊन PWD या ठिकाणी काम केलं पाहिजे अशी संपूर्ण देशवासियांची या ठिकाणी मागणी दिसून आली। कॅमेरामॅन सोबत मी साकडे NCN न्यूज टीव्ही। काय सांगणार मला, तुम्ही सर्व या ठिकाणी आटोकाल खड्डे पडलेले आहेत, कसं वाटतं आपल्याला? नमस्कार, मी चंद्रकांत स्वामी बोलत आहे। सर, हे जे आहे ना खड्ड्याचं काम, हे एक वेळेस खंदलाले, एक वेळेस खंदून हे त्याचं काम आहे की पूर्णपणे ते बुजवायचे राहते। ते थोडंसं सोडून चालले तर आपण दुसऱ्याला त्रास होलाले आणि आता सरकारने काय करायला तिकडून येऊ लागल्या आगलचा गाडीवाला काय करायला एकदम खड्डा आहे म्हणून इकडल्या बाजूला घेऊन आले, त्याला लागलाले, त्याच्यामध्ये वादावाद होऊ लागले। हे त्रास लई जणाला आश्चर्य पडलेला आहे। शहरामध्ये ग्रामीणमध्ये या ठिकाणी फिरत असतात, शहरातल्या प्रत्येक गली वार्डामध्ये प्रत्येक गली वार्डाची कशी परिस्थिती असते? आता परिस्थिती कसं तर लोक पण काय करतायत रोडावर, आता पाईप टाकायचं राहिलं तर त्यांचं पण काम आहे की ते पाईप टाकल्यानंतर बुजून टाकायचं, पण त्याच्याकडे कोणी पण लक्ष करणार चालेल। सर, जरासा खड्डा पडलाले ते पूर्ण मोठं पडून पाण्यानं मोठं होऊन चालले, पूर्ण समजायला त्रास होऊ लागले सर। आणि ते रोड झाले ते विनाकारण कोणाला विचारपूस नाही, काय नाही, समजे खड्डे फोडलाले सर रस्त्यानं, पण हे त्रास होऊ लागले लोकांना। कोणी पण काय वाटते आपल्याला देगलूर शहरातील प्रत्येक खड्ड्याबद्दल? असे देगलूर शहर में ये जो खड्डे रुके वाले यहाँ पे ऐसा ये रास्ता नहीं हो रहा है। हमारे गाड़ियाँ रुकने को प्रॉब्लम है यहाँ पे। हमारे गाड़ियाँ इधर से रुक जाते, समझो इधर से गाड़ी आती, इधर से गाड़ी आती, तो समझो एग्जैक्टली आ रहा है फास्ट में, यहाँ जल्दी ब्रेक मार देता है उन्हें, पीछे से आके उन्हें उसको ठोक देता और दोनों के यहाँ पे झगड़े हो जाते, पब्लिक स्थिति हो जाती है यहाँ पे। फिर और रास्ता भी चौड़ाई में नहीं है, समझो अभी नॅशनल गॅरेजच्या समोर MSB ऑफिसच्या समोर अशी परिस्थिती निर्माण झाली। धोकादायक या ठिकाणी खड्डा पडलेला असल्यामुळे दिवसातून या ठिकाणी 2 ते 4 अपघात मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत आणि ऑटो चालकांना सुद्धा या ठिकाणी 3 व्हीलरचा मोठा नुकसान होत आहे। तर या ठिकाणी PWDने तात्काळ लक्ष देऊन जेवढे या ठिकाणी रोडवर खड्डे पडले आहेत ते पूर्ण बुजविण्याचं कार्य करावं अशी संपूर्ण देगलूरवासियांची मागणी दिसून आली। कॅमेरामॅन सोबत मी साकडे NCN न्यूज टीव्ही।